कल्पना करा की एक माणूस असा आहे जो खूप पेट्रोल पितो आणि खूप शक्तिशाली होतो. जर तुमच्या बाबतीत असं काही झालं तर तुम्ही पेट्रोल प्याल का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. नमस्कार, मी प्रताप स्वागत करतो तुमचं आपलं पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या नव्या व्हिडिओला. आपल्या गोष्टीला सुरुवात होते अंतराळापासून. अंतराळातून एक विमानासारखी वस्तू पृथ्वीवर येऊन पडते आणि ती वस्तू कोरिया या ठिकाणी नदीमध्ये येऊन पडते आणि अचानकच नदीतून एक नग्न अवस्थेत एक माणूस बाहेर येतो असं आपल्याला दिसतं. आणि त्यानंतर आपण एक पुरुष पाहतो, त्याचं नाव मॅगी असं असतं आणि तो आपली बायको सोही सोबत नाश्ता बनवत आहे असं दिसतं. मॅगी आणि सोही यांचं नुकतंच लग्न झालं होतं. दोघेही खूप मजा करत होते. मॅगी खूप चांगला, देखणा आणि मेहनती आहे, म्हणूनच तो स्वतःला जगातील सर्वोत्तम आहे असं म्हणत असतो. त्यामुळे सोही स्वतःला खूप भाग्यवान समजत असते. त्यानंतर एक दिवशी नाश्ता करताना मॅगी म्हणाला की आज तो जेवणाच्या वेळेपर्यंत घरी पोहोचू शकणार नाही. सोहीने त्याला विचारलं, तू नक्की कामासाठीच बाहेर जातोय का? दुसरं काही भानगड नाही आहे ना? पण मॅगीने फक्त एवढंच उत्तर दिलं की त्याचं सोहीवर खूप प्रेम आहे. मग संध्याकाळी सोही तिच्या लहानपणीच्या मैत्रिणींना भेटायला गेलेली असते. तेव्हा तिथे तिच्या एका मैत्रिणीने तिला विचारलं की तुझा नवरा कसा आहे, काय करतो वगैरे. तेव्हा सोहीने तिच्या नवऱ्याची खूप तारीफ केली. असं बघून तिथे सगळे आपल्या नवऱ्यांची तारीफ करू लागले. त्यानंतर तिथे असणाऱ्या सारा नावाच्या मुलीबद्दल चर्चा चालू झाली. साराबद्दल एक अफवा अशी होती की साराने तिच्या नवऱ्याचा खून केला आहे, कारण तिच्या नवऱ्याचं बाहेर कुठेतरी अफेअर चालू होतं. मग संध्याकाळी सोही रात्री उशिरा घरी येते. तोपर्यंत मॅगी झोपलेला असतो. सोहीला मॅगीच्या हातावर काहीतरी निशाण दिसतं आणि तेवढ्यात त्याचा मोबाईलवर कोणाचा तरी कॉल येतो. मग सोहीने मॅगीचा फोन चेक केला तेव्हा तिला त्याच्यात खूप सारे मेसेज दिसले. एका मेसेजमध्ये असं लिहिलं होतं की शुक्रवारी तो कोणाला तरी भेटणार आहे. मग हे मेसेज वाचून सोहीला संशय येतो की मॅगीचं कुठेतरी बाहेर लफडं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सोहीने मॅगीला विचारले की शुक्रवारी तिच्यासोबत बाहेर यायला तुला जमेल का? पण मॅगीने टाळाटाळ केली आणि त्याला खूप काम आहे असं सांगून त्याने विषय टाळला. आता सोहीचा संशय अजून वाढत चालला होता की तिचा नवरा तिला धोका देतोय. शेवटी सोही चँग नावाच्या एका प्रायव्हेट खबरीला जाऊन भेटली. तिला हे जाणून घ्यायचं होतं की तिच्या नवऱ्याचं बाहेर कुठेतरी लफडं चालू आहे का नाहीये. त्यानंतर खबरी चँग मॅगीचा पाठलाग सगळीकडे करू लागला. मग चँगने सोहीला सांगितलं की मॅगीचं बाहेर लफडं तर चालूच आहे, पण त्याला खूप घाण सवयी पण आहेत. मॅगी त्याचा जास्त वेळ क्लब, जिम आणि खेळायला घालवत असतो. मॅगी रोज नवीन पोरींना डेट करत होता आणि खूप दारूही पित होता. मग खबरी चँग सांगतो की त्याची आधी पण 3 लग्न झाले आहेत आणि मॅगीच्या त्या 3ही बायका गायब झाल्या आहेत. आणि सगळ्यात भयानक म्हणजे मॅगी रोज पेट्रोल सुद्धा पित आहे. हे सगळं ऐकून सोहीला खूप त्रास होतो. मग रात्री सोही ठरवते की मॅगीलाच मारून टाकायचं, पण तिची हिंमत झाली नाही. शेवटी सोही तिची मैत्रीण साराला भेटायला जाते आणि ती साराला म्हणते की तिला तिच्या नवऱ्याचा खून करायचा आहे. मग सारा तिची समजूत काढते आणि म्हणते सगळे पुरुष एकसारखेच असतात, तू त्रास करून नको घेऊ. मग दुसऱ्या दिवशी सोही खबरी चँगला जाऊन भेटते. तेव्हा चँग सोहीला सांगतो की मॅगी या पृथ्वीवरचा माणूसच नाही आहे, तो बाहेरच्या ग्रहावरून इकडे आला आहे. असं खूप लोक पृथ्वीवर आले आहेत. ते लोक वेषांतर करून पृथ्वीवर राहत आहेत. ते लोक येथील महिलांशी लग्न करून त्यांच्यासोबत राहत आहेत, कोणाला संशय येऊ नये म्हणून. पण सोहीला यावर विश्वासच बसत नव्हता. मग चँग तिला पेट्रोल पंपावर घेऊन जातो आणि सोही मॅगीला पेट्रोल पिताना पाहते. हे बघून तिला खूप मोठा धक्का बसतो. तिकडे शहरामध्ये गव्हर्नमेंटची एक गुप्त बैठक चालू होती. त्यात आर्मी ऑफिसर्स, राजकारणी आणि शास्त्रज्ञ सुद्धा असतात. त्या लोकांनी ठरवलेलं असतं की लवकरात लवकर त्या परग्रहावरील लोकांना पकडून मारलं पाहिजे आणि त्यांचा बॉस असतो मॅगी. त्यासाठी मॅगीला लवकरात लवकर पकडलं पाहिजे, कारण ते एलियन्स असतात आणि ते लोकांवर व्हायरस, एक विषाणू पसरवत असतात. इकडे सोही खूप घाबरलेली असताना घरी जाते आणि फ्रीज मधील पाणी पिते. पण त्याआधी मॅगीने त्या पाण्यात विष टाकलेलं असतं आणि सोही सुद्धा बेशुद्ध झालेली असते. मॅगीने लगेच सोहीच्या फ्रेंड्सला इन्फॉर्म केलं, कारण त्याच्यावर संशय जायला नको म्हणून. सगळेजण तिला घेऊन हॉस्पिटलला जातात. पण तिथे कळतं की सोहीचा मृत्यू झाला आहे. सगळेजण रडत असतात, पण मॅगी पण खोटं रडतो. पण अचानक सोहीला जाग येते आणि तिने पिलेल्या त्या निळ्या रंगाचं विष थुंकून टाकते. मॅगीचा प्लेन फेल झालेला होता, पण सोहीला जिवंत बघून
खुश व्हायचं नाटक करतो. त्यानंतर मॅगीने दुकानात जाऊन अजून एक विष खरेदी केलं, कारण त्याला सोहीला मारायचं असतं. तिकडे पोलीस पण मॅगीचा पाठलाग करत असतात. संध्याकाळी मॅगी त्याच्या एलियन मित्रांना भेटतो आणि तो त्यांचा प्लॅन त्यांना सांगतो की सोहीला तो कसं मारणार आहे. त्याने सोहीच्या मृतदेहाचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांची मदत मागितली होती. दुसरीकडे सोही सारा सोबत मिळून मॅगीला मारायचा प्लॅन करू लागली होती. तिने साराला चँग सोबत भेटवले. त्यानंतर त्या तिघांनी प्लॅन केला की मॅगीला विजेचा झटका देऊन मारायचं आणि त्यांचा प्लॅन फेल जरी झाला तरी चँगकडे अजून एक प्लॅन तयार होता. चँगने एक खास इंजेक्शन बनवलं होतं की ज्याने मॅगीला तो मारू शकत होता, पण त्याने अजून ते इंजेक्शन टेस्ट नव्हतं केलेलं. मग ते सगळे सोहीच्या घरी गेले आणि प्लॅन बनवू लागले. चँगने बाथटब मध्ये विजेचा झटका लावला आणि एक रिमोट लावला. तो लायटर सारखा दिसत होता. तेवढ्यात बेल वाजली. त्यांना वाटलं मॅगी आला आहे. सारा आणि चँग लपून बसले, पण दरवाजावर सोहीची एक मैत्रीण बंदूक घेऊन आली होती. ती तिच्या बीएफला शोधत होती. तो बीएफ दुसरा कोणी नसून चँगच असतो. तिने सगळं घर शोधलं, पण तिला दिसतं की बाथरूम आतमधून बंद आहे. तिने दरवाजा तोडला, पण तिला दिसतं की सारा बाथरूम मध्ये आहे आणि ती बाथरूम करत आहे. तिला लाज वाटून ती बाहेर निघाली, पण चँग बाथटब मध्ये लपून बसला होता. हॉलमध्ये आल्यावर ती मैत्रीण सोहीला सांगते की चँग तिला धोका देत आहे. मग तिने सिगारेट काढली, पण तिच्याकडे लायटर नव्हता. त्यामुळे तिने तो रिमोट घेतला, लायटर सारखा दिसणारा. तिने जसा का लायटर घेतला तसं तिने बटन दाबलं. तसं चँगला जोरदार करंट लागला. सगळेजण बाथरूम मध्ये आले आणि त्यांना दिसतं की चँग तर मरून पडला आहे. सोहीने चँगच्या मृत्यूला तिच्या मैत्रिणीला जबाबदार ठरवलं, पण त्या तिघींनी प्लॅन केला होता की चँगची डेड बॉडी लपवून ठेवायची. मग ते चँगची बॉडी एका कपाटात लपवतात आणि तितक्यात मॅगी घरी येतो. तसंही आज मॅगीचा बर्थडे असतो, त्यामुळे सोही त्याला बोलते जा आंघोळ करू नये. मग मॅगी आंघोळीला जातो आणि सोही त्याला करंट लावते, पण मॅगीला काहीच होत नाही कारण तो एकदम ठीक असतो. हे बघून त्या तिघी घाबरतात. मग त्या म्हणतात आम्ही हा फक्त प्रँक केला होता. मग सगळे मिळून केक कापतात आणि तितक्यात मॅगी सोहीला म्हणतो की पाणी पी, कारण मॅगीने त्या पाण्यात अगोदरच विष टाकलेलं असतं. तितक्यात तिथं अलार्म वाजायला लागतो की कपाटामध्ये काहीतरी आहे म्हणून. मॅगी तिथे बघायला गेला तर चँगची बॉडी दिसते. आपल्याला कळते की चँग हा जिवंत आहे. मॅगीला वाटलं तो चोर आहे, त्यामुळे त्यांनी चँगला मारून बेशुद्ध केलं. सोहीला वाटलं चँग आता खरंच मेला आहे, म्हणून तिने मॅगीला त्याला गाडून ठेवायला सांगितलं. ते सगळे बाहेर जात असताना मॅगीचे मित्र सोहीच्या डेड बॉडीचा बंदोबस्त करायला पोहोचले, पण इकडे तर काही वेगळंच चालू होतं. मग ते मित्र बोलले की आम्ही मॅगीचा बर्थडे सेलिब्रेट करायला आलेलो आहे. मॅगीने त्यांना बसायला सांगितलं आणि स्वतः चँगची बॉडी गाडायला घेऊन गेला. खड्डा खोदून झाला. मॅगी हा खड्ड्यातच होता. तितक्यात सोहीने मॅगीवर वार केला आणि मॅगी खड्ड्यात पडला. असं काहीसं झालं. त्यांनी खड्ड्यात माती टाकून चँग आणि मॅगीला गाडून टाकलं, पण तितक्यात मॅगीचं मुंडकं जमिनीवर आलं. हे बघून त्या तिघीही तिथून पळून गेल्या. मॅगी त्यांचा पाठलाग करू लागला. मॅगी गाडीपेक्षा जोरात पळू शकत होता. तितक्यात गाडीचा ऍक्सिडेंट होतो आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये मॅगी दरीतून खाली पडतो. मग त्या सगळेजणी सोहीच्या घरी परत येतात, पण त्यांना तिथे काही वेगळंच दिसतं. मॅगीचे सगळे मित्र विष टाकलेलं पाणी पिऊन तिथे मरून पडलेले असतात. मग त्या तिघी त्या डेड बॉडी घेऊन गाडीतून त्यांना बाहेर टाकायला चाललेल्या असतात, पण रस्त्यात त्यांना पोलीस अडवतात. त्यांनी पोलिसांना खोटं कारण सांगितलं की हे आमचे नवरे आहेत आणि हे दारू पिऊन बेशुद्ध झाले आहेत, पण त्यांचं काही न ऐकता पोलीस त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जातात. पोलिसांनी तिथे चँगला पकडून आणलेलं असतं, कारण तो भटकलेला असतो. खरं तर विजेच्या झटक्यामुळे चँगची स्मृती गेली होती. तिकडे मॅगी दरी चढून परत वर आला होता आणि त्याला तिकडे पेट्रोल दिसलं. त्याने ते पेट्रोल पिलं. लगेचच त्याच्या सर्व जखमा बऱ्या झाल्या. त्यानंतर तो पोलीस स्टेशनला गेला. त्याने सगळ्यांना सोडवलं आणि आपल्यासोबत घेऊन आला. गाडीमध्ये मॅगीने असं नाटक केलं की त्याला काहीच आठवत नाहीये, पण थोड्या वेळात तो बोलला की तो त्या तिघींना खूप प्रेमाने मारणार आहे. अचानक साराने तिच्या हातातला चाकू मॅगीच्या डोक्यात मारला. त्यानंतर गाडीचा परत ऍक्सिडेंट होतो. त्यातून त्या तिघी पण वाचतात व त्यातून पळून जातात. थोड्या वेळाने मॅगी पण उठतो. त्याच्या डोक्यात तो चाकू तसाच असतो. नंतर त्या तिघी पळून जाऊन एका फॅक्टरीमध्ये लपून बसल्या, पण मॅगीने त्याच्या शक्तीने त्यांना शोधून काढलं. मॅगी जसं की सोहीला मारणार होता, तिथे सगळे एलियन ऑफिसर आले. तिथे खूप मोठी मारपीट झाली. मॅगीने सगळ्या ऑफिसर्सला मारले होते. तेवढ्यात चँगने बनवलेलं इंजेक्शन सोहीला दिलं आणि सोहीने ते इंजेक्शन मॅगीला मारलं. ते इंजेक्शन मारताच मॅगी तिथेच फ्रीज झाला आणि त्या इंजेक्शननं आपलं काम केलं आणि शेवटी मॅगी हा मरून पडला.
हाच या स्टोरीचा शेवट आहे. शेवटी त्या तिघी मैत्रिणी खूप खुश असतात. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर तुम्हाला रिक्वेस्ट करतो की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.